पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजेलही, पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे. नातं कोणतंही असो, त्या नात्याची सुरुवातच खरं बोलून करावी. यामुळे दोन व्यक्तींमधील एकमेकांवरचा विश्वास अतूट होऊन नातं मजबूत होतं. आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो, कायम नाही. शब्दांना तापमान नसते, पण ते थंडावाही देतात आणि अंतर्बाह्य जाळूनही टाकतात. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये फरक आहे. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. त्या व्यक्तीसोबत कधीच खोटं बोलू नका, जी व्यक्ती तुमच्या खोटं बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवते. ज्यांनी तुमच्यात चुका काढायचं ठरवले आहे, त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकच शोधतील.